प्रवास कितीही लांब असू दे, शेवटी लोक विचारतात, कुठे पोचलास? कोणी विचारत नाही, रस्त्यात काय पाहिलंस? कारण या जगात पोचने वालों को याद रखा जाता है, रास्ते में चलने वालों को नहीं। और मैं भी यही मानता था कि मंजिल ही सब कुछ है। सुबह के 5 बज रहे हैं, बाकी शहर अभी सो रहा है, पण आमचा ग्रुप रेडी आहे एक नवीन सफारीला निघायला। आज आम्ही 8 मित्र 4 बाईकवर एक दिवसभराचा प्रवास करायला निघालो आहोत। अजून खूप लांबचा रस्ता आहे, तर वेळ न वाया घालवता निघूया। सकाळची थंड हवा, रिकामे रोड्स आणि हेल्मेटमधून दिसणारा उगवता सूर्य, बाईक राईडची फिलिंग काही वेगळीच असते। कारमध्ये तुम्ही ट्रॅव्हल करता, पण बाईकवर तुम्ही प्रवास जगता। वाऱ्याचा प्रत्येक झोका फील होतो, रोडवरचं प्रत्येक वळण लक्षात राहतं। साधारण काही वेळातच आम्ही पोहोचलो महाडच्या गणपतीकडे। पहाटेचा तो शांत ॲटमॉस्फिअर, आजूबाजूला लहान घरं, शेती आणि त्याच्यामध्ये वसलेला सुंदर मंदिर परिसर, सिटीचा गोंधळ मागे सोडून एकदम वेगळ्याच जागेत आल्यासारखे वाटत होते। महाडचा वरद विनायक गणपती अष्टविनायक मधील एक महत्त्वाचा गणपती मानला जातो। दररोज अनेक भक्त इथे दर्शनासाठी येत असतात, पण मला नेहमी एक गोष्ट इंटरेस्टिंग वाटते, काही ठिकाण फक्त ते ठिकाण सुंदर नसतं, तर तिथे येणारी लोक सुद्धा ते ठिकाण सुंदर बनवतात। दर्शनासाठी आलेले भक्त, कुटुंब, लहान मुलांची धावपळ, या सगळ्यांमुळे मंदिर अजून जिवंत वाटत होता। काही वेळ आम्ही तिथेच घालवून आम्ही पुन्हा बाईक स्टार्ट केल्या। महड सोडल्यानंतर हळूहळू रस्ता बदलत गेला। सरळ रोडची जागा आता घाटांनी घेतली होती। प्रत्येक वळणावर नवीन व्ह्यू, नवीन फ्रेम आणि नवीन एक्साइटमेंट। एका साईडला डोंगर, दुसऱ्या साईडला दरी आणि मधून वळण घेणारा रस्ता। काही फ्रेम्स कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर झाल्या आणि काही फक्त आठवणी। बाईक राईड करताना डेस्टिनेशनपेक्षा जास्त फील होतो तो समोरचा व्ह्यू, इंजिनचा रिदम, सगळा एक वेगळाच एक्सपिरियन्स असतो। थोड्या वेळाने आम्ही पोहोचलो लोणावळ्याच्या फेमस व्ह्यू पॉईंटवर। समोर पसरलेला डोंगर, लांबपर्यंत पसरलेला होरायझॉन आणि थंड हवा। इथे सुद्धा खूप लोक होती, टुरिस्ट, फ्रेंडचे ग्रुप, रायडर्स, आणि खरंच लोकांमुळे ठिकाण अजून जिवंत वाटत होता। काही लोक फोटो काढत होती, काही फक्त व्ह्यू एन्जॉय करत होते आणि काही जण फक्त शांतपणे समोर बघत उभे होते। अशा मोमेंटमध्ये वेळ सुद्धा थांबल्यासारखा वाटतो। थोडा वेळ व्ह्यू पॉईंटवर घालून आम्ही पुन्हा बाईकवर बसलो। आता आमचा पुढचा स्टॉप होता गगनगिरी महाराज मठ। लोणावळ्याच्या गर्दीने भरलेला ॲटमॉस्फिअर मागे राहिला, रस्ता हळूहळू अधिक शांत होत गेला। आजूबाजूची हिरवळ वाढत गेली, ट्रॅफिक कमी होत होता आणि आम्ही डोंगराच्या कुशीत अजून आत शिरत होतो। आणि शेवटी आम्ही पोचलो गगनगिरी महाराज मठ। गेटमधून आतमध्ये जाताच एक वेगळीच एनर्जी फील होती। आज इथे खूप गर्दी होती, भक्तांची सतत ये-जा सुरू होती। कुटुंबे, वृद्ध, तरुण, प्रत्येकजण आपापल्या श्रद्धेने इथे आला होता। गगनगिरी महाराज नाथ संप्रदायातील एक महान संत मानले जातात। त्यांनी आपल्या आयुष्यातील मोठा काल कठोर तपस्या आणि ध्यानात घालवला आणि अनेक भक्त त्यांना आध्यात्मिक मार्गदर्शक म्हणून मानतात। मधला सगळ्यात एक्साइटिंग पार्ट होता तो प्राचीन गुफा। म्हणतात महाराज या गुफेत ध्यान करायचे आणि तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला ट्रेलवरून चढावं लागलं। ट्रेलच्या दोन्ही बाजूला हिरवळ होती। वर जाता आता मठ हळूहळू लहान दिसू लागला आणि आजूबाजूचा निसर्ग अधिक मोठा। आणि पुन्हा आमच्यासोबत खूप साऱ्या गायी, काही वाटेत उभ्या, काही शांतपणे चरत होत्या। त्यांना बघून ट्रेकला एक वेगळाच चाम आला होता। आणि फायनली आम्ही पोचलो गुफेपाशी। बाहेरचा आवाज हळूहळू मागे राहिला आणि समोर होती ती प्राचीन गुफा। ही फक्त दगडाची रचना नाही, हे ते ठिकाण आहे जिथे महाराजांनी अनेक वर्ष ध्यान केलं आणि कदाचित म्हणूनच इथे आल्यावर मन आपोआपच शांत होतं। पूर्ण दिवसात आम्ही मंदिर पाहिला, घाट पाहिला, लोणावळा एक्सप्लोर केला
आणि शेवटी त्या आध्यात्मिक जागेत आम्ही वेळ घालवला. आता परत घरी जाताना दिवसभरात सगळे एक एक मोमेंट आमच्या समोर येत होते. महाडची सकाळ, मंदिरातली घंटा, घाटमातातला वारा, रस्त्यावर भेटलेले रायडर्स, बकऱ्यांचा कळप, लोणावळ्याचा व्ह्यू, गाई आणि ही गुफा. काही ठिकाणी आपण पोचतो आणि काही ठिकाणी आपण जगतो. कधी कधी आठवणीत राहते ती जागा नाही तर तिथपर्यंत पोचण्याच्या गोष्टी. मीट यू इन द नेक्स्ट ॲडव्हेंचर. अंटिल देन कीप एक्सप्लोरिंग.